अकोला महानगरपालिकेच्या निकालानंतर आता महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दरम्यान काही पक्षांचे नगरसेवक नॉट रिचेबल असल्याच्या चर्चा सुरू असतानाच राजकीय हालचालींना वेग आला आहे। आज मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्ती असलेले भाजपचे माजी गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राज्य प्रवक्ता ॲडव्होकेट फैजान मिर्झा यांनी त्यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या। मात्र या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे। डॉक्टर रणजित पाटील यांचे पुतणे आणि अकोल्यातील एकमेव प्रभाग क्रमांक 13D मधून अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रेकर यांना काँग्रेसकडून महापौर पदाची ऑफर असल्याची चर्चा आहे। या पार्श्वभूमीवर झालेल्या भेटीबाबत ॲडव्होकेट मिर्झा यांनी खंडन करत ही केवळ वाढदिवसानिमित्त भेट असल्याचे सांगितले। तसेच लवकरच गोड बातमी कळेल असे सूचक विधानही त्यांनी केले। जन्मदिवस होता, या उपलक्षाने मी त्यांना भेटलो आणि त्यांचे आणि माझे फार जिव्हाळ्याचे संबंध आहे। ते मंत्री होते, त्याच्या आधीपासून आमची ओळख आहे आणि ते एक डॉक्टर असल्यामुळे मी इकडे आलो। याच्या काही तुम्ही दुसरा अर्थ काढू नका। निश्चितच आहे की महापौर पदाबाबत जे गोड बातमी आहे ते आपल्याला लवकरच मिळेल। त्यासाठी मी पण आतुर आहे आणि जे मी इथं एक पक्षाचा प्रवक्ता म्हणून नाही, तर मी डॉक्टर रणजित पाटील साहेबांचा एक जिव्हाळ्याचा संबंध आहे माझ्यासोबत म्हणून आलो। यापूर्वी तुम्ही कधी आले नाहीये भेटायला? यापूर्वी मी आलो नाही, पण आज मला अकोल्यात मी असताना आणि साहेब पण अकोल्यात असताना मी भेटायला आलो। याचा काही तुम्ही दुसरा अर्थ काढू नका। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।